नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी ए द्वितीय वर्ष मराठी ऐच्छिक अभ्यासपत्रिका 6वी मराठी नाट्यात्मक साहित्य या मराठी नाट्यात्मक साहित्य या अभ्यासपत्रिकेमध्ये अनेक नाट्य प्रकाराचा अभ्यास आपण करत आहोत. नाट्यगत प्रसंग आणि नाट्यगत प्रकार याचा परिचय या अनुषंगानं आपल्या सर्व विद्यार्थ्यांना होत आहे. नाटक लिहावं कसं, नाटकाचे विविध प्रकार कसे लिहिले जातात, कशा पद्धतीची कल्पना त्यामध्ये मांडली जाते, कारण नाटक कसं रंगमंचावर सादर करता येतं, त्यातले संवाद कसे फेकले जातात, त्यातला संघर्ष, अनेक सगळे प्रकार नाटकाच्या अनुषंगाच्या दृष्टिकोनातून त्यातली शब्द प्रतिभा कशा पद्धतीनं लौकिक प्राप्त झालेली आहे, या सगळ्याचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करावयाचा आहे. त्यातून होणारा उपदेश आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून त्याचा होणारा फायदा, या दोन्ही गोष्टी विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. जलसा हा काव्यप्रकार आपण पाहणार आहोत. समाजसेवकाचा फार्स भीमराव कर्डक यांचा हा जलसा प्रकार या ठिकाणी अभ्यासक्रमाला ठेवला गेलेला आहे. मी मागं अभ्यासक्रमाचा परिचय करून देत असताना जलसा म्हणजे काय हे सगळं परिचयामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. कारण पारंपरिक लोकनाट्य चळवळीला हितकारक असे बदल करून सत्यशोधकी कार्यकर्त्यांनी जलशाची निर्मिती केली. तमाशाच्या तंत्राची मोडतोड करून आविष्कार पद्धतीत फेरफार करून नवे तत्वज्ञान घेऊन जलसा निर्माण झाला. त्यामुळे जलसेकार हे एकाच वेळी 3 भूमिका वठवत असत. ते शाहीर होते, ते नाटककार होते आणि चळवळीचे कार्यकर्ते होते. म्हणजेच जलसा हा काव्यप्रकार त्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. कारण सत्यशोधकी आणि आंबेडकरी जलसे हे 2 प्रकार आहेत. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारातून सत्यशोधकी परंपरा निर्माण झाली. जात धर्म समाजातील रूढी यांची बुद्धिप्रमाणेवादी कठोर चिकित्सा होऊ लागली. राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी सत्यशोधकी चळवळीला आश्रय दिला. त्यामुळे 20व्या शतकाच्या पहिल्या 3 दशकात सत्यशोधकी विचारप्रवाहातून समाज बदलण्यासाठी सत्यशोधकी जलसे निर्माण झाले. बहुजनाच्या विचाराच्या परिवर्तनाचे खतपाणी या जलशाने घातले. व्यवस्था बदल आणि समाज परिवर्तन हे या जलशाचे ध्येय होते. त्यामुळे त्याचा प्रेक्षक ही बंदिस्त थिएटरमधील नव्हता. जलशाचा प्रेक्षक वाडी तांड्यावरचा, खेडापाड्यातला शेतकरी, निरक्षर, कष्टकरी वर्ग होता. त्याची लोकाभिरुची ही लोकसंस्कृतीमधील विविध रूपावर पोचलेली होती. पारंपरिक लोकनाट्यात चळवळीला हितकारक असे बदल करून सत्यशोधकी कार्यकर्त्यांनी जलशाची निर्मिती केली. आंबेडकरी जलसा हा सुद्धा चळवळीला मदतनीस म्हणूनच आकाराला आला. प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या तत्त्वज्ञानाचे वैचारिक अधिष्ठान आंबेडकरी जलशांना आहे. आंबेडकरांनी मानवमुक्तीचा जो लढा उभारला, त्या लढ्यातून देशव्यापी प्रबोधनाची चळवळ उभी राहिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या दलित समाजातील लोकांना, तरुणांना जागृत करण्याचं काम केलं. त्यांच्यावर जे अन्याय अत्याचार होते, विषमतावादी वृत्ती होती, जातीयतेची दरी होती किंवा धर्मभेद, जातीभेद होता, तो दूर करण्याचा प्रयत्न केला. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेनंच, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानवमुक्तीचा लढा उभारला. त्या लढ्यातून देशव्यापी प्रबोधनाची चळवळ उभी राहिली. मग महाडच्या 14 तळ्यांचा पाणी पिण्याचा प्रसंग असेल, गोलमेज परिषद असेल, किंवा काळाराम मंदिर प्रवेश असेल, किंवा अन्य कुठल्या कार्याचं असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या महार असेल, मांग असेल, दलित असेल, या सर्व या जातींना ज्या बहिष्कृत केल्या होत्या, या जाती की याला हीन लेखलं होतं,
जातीद्वेष मानला गेला होता. या स्वर्ण ब्राह्मणांनी या जातीबद्दल जो तिरस्कार लोकांच्या मनात निर्माण केला होता, त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे महामानव निर्माण झाले आणि आपण सगळे मानव आहोत. मानवाने माणसाची माणसासारखं राहिलं पाहिजे आणि मानव मुक्तीचा हा लढा त्याने स्वतः उभा केला आणि म्हटलं प्रत्येक माणूस समान आहे, प्रत्येकाला समान अधिकार निर्माण झाला पाहिजे. म्हणून ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मानव मुक्तीची चळवळ पुढे आंबेडकरी जलसा या सामाजिक राजकीय चळवळीचं एक प्रभावी अंग राहील. शुद्ध नाटक निर्मिती हे जलशाचे केव्हाही प्रयोजन नव्हते. सामाजिक बांधिलकी, प्रस्थापित व्यवस्थेविषयी असंतोष व विद्रोह, परिवर्तनाची मागणी करणारी खंबीर भूमिका, मूल्यगर्भता, समस्या प्रधानता आणि त्यामुळे सामाजिक दुःखाचे आविष्करण हे आंबेडकरी विचारधारेतून निर्माण झालेल्या नाट्याचे सुरुवातीपासूनचे वैशिष्ट्य राहिले. किशन फागोजी बनसोडे, कारंडी गुरुजी, गोपाळबाबा वलंगकर यांनी घालून दिलेल्या मार्गावर भीमराव कर्डक 1930 ते 40च्या सुमारास आपला जलसा घेऊन आले आणि भीमराव कर्डक यांचे जलसे खूप गाजले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहात आणि नाशिकच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात भीमराव कर्डक अग्रेसर होते. जलशाची आव्हान क्षमता मोठी होती, म्हणूनच माझ्या 10 सभा, मिटिंगा आणि कर्डक मंडळीचा एक जलसा बरोबर आहे असे गौरवोद्गार खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेले आहेत. भीमराव कर्डक यांच्या जलशासंदर्भात हे उद्गार काढले. कसे सांगायचे यापेक्षा काय सांगायचे याबद्दल जलसेकार दक्ष होते. सत्यशोधकी व आंबेडकरी जलशाची बांधिलकीची सूत्रे घेऊन स्वातंत्र्योत्तर काळात दलित आंबेडकरी बोधी रंगभूमी आकाराला आली. 1956 साली सादर झालेल्या म. भी. चिटणीस यांच्या युगवात्राने आंबेडकरी रंगभूमीला नेमकी दिशा दाखवली. स्वातंत्र्योत्तर काळात भी. सी. शिंदे, टेक्सास गायकवाड, प्रेमानंद गजवी, रामनाथ चव्हाण, दत्ता भगत, रुस्तुम अचल खान, दिलीप परदेशी, अविनाश डोळस, प्रकाश त्रिभुवन, सिद्धार्थ तांबे, अंबादास कांबळे, किशोर घोरपडे, अरुणकुमार इंगळे, कमलाकर डहाट, संपत जाधव, शिल्पा मुंब्रिसकर असे अनेक नाटककार या रंगभूमीने मराठी रंगभूमीला दिले. या ठिकाणी आपल्याला जलसा यातला स्वयंसेवकाचा फारसा भीमराव कर्डक यांचा पाहावयाचा आहे. भीमराव धोंडीबा कर्डक, जन्म 1904 आणि मृत्यू 1980. ते शाहीर आणि जलसाकार आहेत. आंबेडकरी जलसा आकाराला आणणारे आंबेडकरी चळवळीतील अनुयायी व कार्यकर्ते, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहवास भीमराव कर्डक यांना खूप लाभलेला आहे. महाडचा चौदार तळ्याच्या सत्याग्रहात आणि नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात ते सक्रिय होते. आंबेडकरी जनतेचे प्रबोधन करण्यासाठी आणि डॉक्टर आंबेडकर यांचे विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी त्याने आंबेडकरी जलशाची उभारणी केली. आंबेडकरी जलसे हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध असून त्यात सत्याग्रहाचा फार्स, महार्कीचा फार्स, सनाती ब्राह्मण व अस्पृश्य सत्याग्रही संवादी, समता सैनिक दल, दारू आणि सट्टेबाजीचा फार्स, धर्मांतर फार्स इत्यादी जलसे संग्रहित करण्यात आलेले आहेत. चातुर्वर्ण्य व्यवस्थेवर कठोर प्रहार करणारी सडेतोड भूमिका त्यांनी या जलशातून मांडली आहे. स्वयंसेवकाचा फार्स या जलशामध्ये आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता कसा असावा याबद्दलचा स्पष्ट दृष्टिकोन व्यक्त झालेला दिसतो. माणुसकीचे हक्क प्रस्थापित करण्यासाठी आत्मसमर्पण करण्यासही मागे पुढे पाहू नये हा संदेश या जलशातून मांडलेला आहे. स्वयंसेवकाचा फार्समध्ये आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता कसा असावा याबद्दलचा दृष्टिकोन या जलशामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. माणुसकीचे हक्क प्रस्थापित करण्यासाठी आत्मसमर्पण करण्याची जरी वेळ आली तर मागं पुढं पाहता कामा नये हा संदेश आंबेडकरी स्वयंसेवकांना दिला गेलेला आहे. म्हणून स्वयंसेवकाचा फार्स या ठिकाणी अभ्यासक्रमाला ठेवला गेलेला आहे. सुरुवातीला मंगलाचरण आहे. चाल मात्र तमाशातील गणाचीच आहे. ते अशा पद्धतीचं, हे भीमराया नमितो पाया, द्यावी मती आमा समरगणा, अस्पृश्य ही नष्ट करण्या अवतरलाशी तू भीमराया. तुझ वाचोनी नाही कोणी, त्राता आम्ही या त्रिभुवनी, तुची आमचा पाठी राका, किती वर्णू आम्ही तुझ्या गुणा. राऊंड टेबल जी भरली, जी परिषद भरली, निर्भीड वक्ता त्या ठाई,
हिंदू धर्माची राज्य सत्तेची भीड नाही धरली सकया. हस्त जोडून आहेर विनवी सहाय्यकारी आम्हा युवकांना तुझ्या साह्याने समारंगणी आम्ही कृततास करू या सामना. जसं तमाशामध्ये गणगवळण असतं त्या चालीवर म्हणजे लोकांना आपल्याही समाजातल्या लोकांना तशा पद्धतीची आवड निर्माण करून लोकांच्या मनामध्ये एक मानव मुक्तीची, मानव विचाराची, मानव समतेची, मानवतावादाची दृष्टी निर्माण व्हावी आणि आपणही माणसं आहोत, माणसासारखं आपल्याला वागणूक मिळावी यासाठी आपणही नकार वेदना आणि विद्रोहाच्या रूपानं कार्य केलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या पायाला मी वंदन करतो. मला अशी बुद्धी द्या की मी सगळीकडं अशा पद्धतीचे जलसे घेऊन जात असताना जी काही आंबेडकरी चळवळीतली जी समन्वयक मंडळी माझ्या समोर उभी राहील किंवा समोर ऐकायला असेल, बघायला असेल, तेव्हा मी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी मी सुद्धा तुमच्यासारखा प्रयत्न करतो. किंवा अस्पृश्यता ही नष्ट करण्या अवतरलाशी तू भीमराया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हटलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्यता नष्ट करण्यासाठीच जन्म घेतलेले आहेत आणि हे आम्हा भाग्याचं लक्षण आहे. म्हणून त्यांच्या पायाचं वंदन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. कारण त्यांच्याशिवाय कोणीच नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराशिवाय आपल्या मागं राहता कोणीच नाही आहे या त्रिभुवनामध्ये. कारण लोक आपल्याला खूप छळतात. जातीयतेच्या ह्याच्यामध्ये आपल्याला लोकांनी खूप त्रास दिलेला आहे. स्वर्ण मंडळींनी खूप त्रास दिलेला आहे. तुची आमचा पाठीरेखा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहे आपले पाठीरेखा आहेत. त्याच्याशिवाय आपलं कोणीच नाही आहे. आणि किती वर्णावं तुझं गुणवैभव. कारण जी गोलमेज परिषद भरली होती तिथं तू निर्भयपणे आपल्या समाजाची आणि वेगळी वाटचाल मागितली आहेस. एक वेगळं राज्य मागितलेलं आहेस, एक वेगळं राज्य मागवलेलं आहेस आणि निवडणुकीची प्रक्रिया वेगळी मागितली आहे. हिंदू धर्माची राज्य सत्तेची भेट नाही धरली तू. आम्हाला वेगळं मागितलंस का? कारण या हिंदू लोकांनी आम्हाला खूप त्रास दिला हे तू दाखवत दिलंस त्यांना. निर्भीडपणा तुझा खूप महत्वाचा आहे. हात जोडून तुला विनवतो. आम्ही सगळ्या युवकांना प्रेरणा देण्याचं काम करतो आणि युवकांना प्रेरणा देण्याचं काम गणगवळण या फार्समधून भीमराव कर्डकाने केलेलं आहे. तुझ्या साह्याने समरंगणी आम्ही कृताकृताशी करू सावना. आम्ही सुद्धा तुझ्या पाठीमागं राहू आणि तुझ्या साह्याने, तुझ्या विचाराच्या प्रवर्तकाने आम्ही सुद्धा विरोध करू, सामना करू आणि समतेचं राज्य स्थापन करू. आपलं राज्य स्थापन करू, बुद्धाचं राज्य स्थापन करू. महात्मा फुल्यांचा विचार आम्ही अवलंबवू असं ते सांगतात. सुधारक म्हणतो बंधू भगिनीनो, कारण भीमराव कर्डकांचा एक कर्डक जलसा सुद्धा माझ्या 10 भाषणाच्या इतकं काम करतो. कारण जनसामान्यांना पटवून देण्याचं काम हा जलसा करतो आणि अडाणी निरक्षर लोकांना पटवून देण्याचं हे काम हा जलसा करतो. म्हणून खूप महत्त्वपूर्ण कार्य भीमराव कर्डक करत आहेत जलसेच्या माध्यमातून, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खुद्द त्यांना सांगितलेलं होतं. कारण जलसेच्या माध्यमातून भीमराव कर्डकांनी या दलित पीडित लोकांना सुधारण्याचा मार्ग दाखवलेला आहे आणि जो मार्ग त्यांनी पत्करलेला आहे त्या मार्गाकडे स्वयंसेवकांनी जावं, अस्पृश्यता घालून टाकावी, समतेचा विचार करावा, मानव मुक्तीचा लढा लढलाच पाहिजे. म्हणून तो सुधारक म्हणतो बंधू आणि भगिनीनो, हुतात्मा सुदाम काळू येरे या तरुणाने समाजासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. सुदाम काळू येरे या तरुणाने समाजासाठी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे, शिस्त सांभाळलेली आहे, स्वाभिमान जागृत ठेवून पक्षाच्या झेंड्याचे प्रीत व इब्रत राखली. त्या वीराचा धडा आपल्या डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक तरुण स्वाभिमानाने समाजासाठी झटू लागेल तर आमच्या समाजाचा उत्कर्ष आणि उदय लवकर झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु आपल्यातीलच काही तरुण इतके भ्याड
नि भिरू असतात की ऐनवेळी अवसान घातकीपणा करतात नि रणसंग्रामातून पळ काढतात. अशाच एका भित्र्या भ्याड स्वयंसेवकाचे पळपुट्या तरुणाचे चित्र आम्ही या स्वयंसेवकाचे फार्समध्ये रेखाटले आहे. रणांगणातून पळून आलेल्या एका तरुण स्वयंसेवकाची पत्नी आपल्या पतिराजाला कशी छेडते आहे असा हा मनोरंजक संवाद आता आम्ही सुरू करीत आहोत. स्वयंसेवक म्हणतो, प्रवेश होऊन युनिफॉर्माच्या पोशाखात आहे. स्वयंसेवकाच्या काठी हातात असते. धापा टाकतो, मोठ्यानं हुश्य करतो. स्तब्ध उभा आहे. ती स्वयंसेवकाची बायको म्हणते, काय हो, आपण सभेला गेला होता ना, मग इतक्या लवकर कसे घरी परतलात? पळून तर नाहीत ना आला? होय होय, पळूनच आलात. अगदी भित्री भागूबाई. स्वयंसेवक म्हणतो, काय म्हणतेस? मला भागूबाई म्हणतेस काय? वा, फारच शेपारलीस, फारच शाणी झालीस. साखी नंबर 1. जीवा कशी ती वटवट करते, टोचुनी बोलते मजशी. स्त्री असूनी मज ज्ञान शिकविशी, गाठ तुझी कोणाशी? या वीराशी. पुरे कर आता ही वटवट, नाही तर दावीन सोनपुराची वाट. अगं तू काय समजतेस मला? एका काठीच्या फटक्यासरशी तुझी हाडे खिळखिळी करीन. तू मला ओळखतेस काय? म्हटलं, गाठ माझ्याशी आहे. सोनपुराची वाट दाखवीन तुला. समजलीस काय? माहेरची वाट दाखवितो. म्हणजे पत्नी या स्वयंसेवकाला म्हणते, तुम्ही रणसंग्रामातून पळून आलेला आहात. का पळून आलात? तुम्ही एक स्वयंसेवक आहात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला प्रगत करण्यासाठी वाहून घेतलेला आहे. अहो, शाहू फुले आंबेडकर, गौतम बुद्धापासूनची ही प्रक्रिया चालू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळीकडे फिरतायत. आणि भीमराव कर्डकांनी या स्वयंसेवकाचा फार्समध्ये एक खूप म्हणजे पळून येणाऱ्या स्वयंसेवकाला धडा दिला पाहिजे. आणि असा पळकुटा स्वयंसेवक काही कामाचा नाही आहे. हे तिथल्या समाजातल्या दलित समाजातील लोकांना पटवून देण्याचं काम करतो. स्वयंसेवक कसा असला पाहिजे? शेवटी प्राणाची, जीवाची पर्वा न करता समाजाच्या कल्याणासाठी, समाजाच्या प्रगतीसाठी, या दलित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मानव मुक्तीचा लढा आपण उभारला पाहिजे आणि त्या लढ्यात सहभागी झालं पाहिजे. भलेही मृत्यू आला तर गौर नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढं मोठं कार्य करतात, आपण त्याच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे. ही चळवळ सत्यशोधकी चळवळ असेल किंवा आंबेडकरी चळवळ असेल, त्या चळवळीमध्ये आपण सहभाग नोंदवला पाहिजे असं म्हणतो. त्याला राग येतो. बायकोनं आपल्याला असं म्हणालं, पळून आलं म्हणावं, याचा राग येतो. आणि तो बायकोला म्हणतो, तू कोण मला पळून आलं म्हणारे? अगं तू समजतेस काय मला? एका काठीच्या फटक्यासारखी तुझी हाडे खिळखिळी करीन. तू मला ओळखली नाहीस, तुला माहेरला पाठवीन. हा स्वयंसेवक म्हणतो. स्वयंसेवक स्त्री म्हणते साखी नंबर 2 मध्ये, तुम्हा सारखे ढोंगी भेकड व्यर्थच बडबड करती. पुरुषार्थ हा कसा दावी ती आम्हा गरीब स्त्रियावरती. लाटी उगारती शोभता तुम्ही खरे स्वयंसेवक, याने मिळवाल माणुसकी हक्क. आता मात्र तुम्ही खरे वीर शोभता. शौर्य दाखवायचं झालं तर ते असं आम्हा आबलांच्या पुढं, आमच्यासारख्या आबला स्त्रियांपुढं आम्हाला काठी दाखवता का? शौर्य दाखवता का? हा पुरुषार्थ का तुमचा? व्यर्थ बडबड करता. ढोंगी आहेत तुम्ही, भेकड आहेत. छान छान, अगदी खऱ्या स्वयंसेवकाला शोभेल असलं आपलं हे वर्तन आहे. याबद्दल आपल्याला कोण बरे नावं ठेवेल? अहो, घरच्या बायकांना बडवायचे नाही तर मग काय परक्यांच्या स्त्रियांना? धिक्कार धिक्कार असो तुमच्या या असल्या पुरुषार्थाला. अगं म्हणजे बायको नवऱ्याला हिणवते आहे स्वयंसेवक म्हणून, कारण तिला ते पटत नाही. नवरा पळून आला हेच तिला नेमकं पटवत नाही. स्वयंसेवक म्हणतो, हां तोंड सांभाळ, अजूनही जीभ आवर, नाहीतर एका तोंडाची 2 तोंडे करील. समजलीस? तुझा विचार असा की मी त्या ठिकाणी मरेपर्यंत उभे राहायला पाहिजे होते आणि शत्रू पक्षाच्या हाती सापडून सुदाम काळूसारखे मरायचे होते, असेच ना? पण हा वीर काही कमी नाही. शत्रू पक्षाच्या हातावर तुरी देऊन हा 72 पट्ट्या कसा निसटलाय ते माझं मलाच माहीत. वाग, भारी शानपण शिकवते आहेस मला हे मरायचं. अगं असा सहजासहजी मरण्यासाठी का माझ्या आईबापाने मला जन्म दिला आहे? आम्ही मरायचे तिकडे आणि मग इकडे आमच्या आईबापाची काय वाट? दे उत्तर. याचा मात्र तुम्हा बायकांना मुळे विचारच नाही. स्वयंस्त्री म्हणते, अहो पण मी म्हणते की तुम्हाला जशी आई आणि बाप तसे सुदाम काळूला नव्हते का? की ते आबाळातून पडला? समज, अगं सुदाम काळूची आणि माझी गोष्ट वेगळी आहे. सुदाम काळूला फक्त आईच होती, बाप स्वर्गवासी झालेला. तशी का आमची गोष्ट आहे? बेअक्कल
विडत्थर कुठची समयस्वक स्त्री. मग एकट्या मातेचा तो एकटाच पुत्र असताना समाजासाठी त्याने कसे दिव्य केले. आज त्या वीराने साऱ्या समाजाला चुटपुटायला लावलं. सारी जनता हळहळत आहे. याला म्हणतात वीर. सांगते ऐका. ते नाही सुदाम काळ्यासारखा हा काय म्हणतो, तू लय पटपट करू नको. कारण बायकोनं सांगितलेलं आहे असले पुरुष काय कामाचे, ढोंगीन भेकट व्यर्थच बडबड करतात. आणि बायको पुढं पुरुषात दाखविता का तुम्ही, शोभता तुम्ही खरे समयसेवक. अरे धिक्कार असो तुमच्या या पुरुषार्थावर. समयसेवक म्हणतो तू तोंड सांभाळ, तुझा काय विचार आहे. माझे आईवडील आहेत, आईवडिलासाठी मला जगावं लागतं. मी कसा पळून आलो तुला माहीत आहे का. सुदाम काळेसारखं मी मरत नाही. हा वीर काही कमी नाही आहे. शत्रुपक्षाच्या हातावर तुरी देऊन पळून आला आहे, मोठं शौर्यच केलं आहे असं बायको म्हणते. हे नव्हते त्याला. बापाने मला जन्म दिलेला आहे आणि मरायचे तिकडे, आणि मी इकडे आईबापाचं कोण करावं. अहो पण मी म्हणते तुम्हाला जसे आईवडील आहेत तसे सुदामला सुद्धा आईवडील आहेत. सुदाम काळेलाही आईवडील आहेत. तो काय आभाळातून पडला नाही. अगं त्याला फक्त आईचे आई वडील वारलेत, त्याचे बाप स्वर्गाशी झालेला आहे. तशी आमची गोष्ट नाही. बेअक्कल कुठली, वेडसर कुठली. मग एकट्या मातेचा तो एकटा पुत्र होता. समाजासाठी त्याने दिव्य असं काम केलेलं आहे. वीरमरण त्याला प्राप्त झालेलं आहे. समाजाला चुटपुटायला लावलंय त्याने. सारी जनता हळहळते आहे आणि तुम्ही म्हणता वीर. या ठिकाणी एक मंगलाचरण आणि 2 साखी झालेले आहेत. आता मात्र पद सुरू झालेले आहेत, जलसाचे पद सुरू झालेले आहेत. हे पद आपण उद्याच्याला पाहू. इथं आपण थांबू. धन्यवाद.